ही गॅलरी दिसती एवढी सुंदर, पण लिटरली ही नीट करण्यासाठी माझा पूर्ण दिवस गेला. सो हाय गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आता घर म्हटलं की पसारा आलाच, पण एवढा झालं असं की आम्ही शिफ्टिंग केली. त्यानंतर मी सगळं सामान असंच गॅलरीमध्ये आणून टाकलं आणि त्यामध्ये गावाकडे यायच्या जायच्या एवढ्या चक्कर झाल्या की पूर्ण सामान प्रॉपर लावताच नाही आलं. आज म्हटलं चला आज लावून घेऊया, आणि खरं म्हटलं तर हा पसारा बघूनच मला कंटाळा येत होता लावायचा, म्हणून पण ते राहिलं. आता हे आहे एक चप्पलचं पोतं, एक बिस्लरी बॉटलचं पोतं, एक कपड्यांचं पोतं. कारण आता मला ना एक सवय आहे की मी कोणतीच वस्तू असं डिरेक्टली फेकून देत नाही आहे. माझं असं असतं की ती नंतर कधीतरी माझ्या यूजमध्ये येईल. आता एवढ्या सगळ्या बाटल्या माझ्याकडे साचल्यात, आणि हे एक पोतं भेटलं नवीनच कपड्याचं. याला तर मी पूर्ण विसरून गेलते की हे पण आहे म्हणून. ते साईडला करून घेतला, आणि बाटल्याबरोबर माझ्याकडे बॉक्स पण एवढे सारे साचलेत की त्यापासून मी काहीतरी बनवेल म्हणून. पण हां, नक्कीच बनवेल, ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेलच. पण सगळ्यात अगोदर मग ते साफ करून घेतले, व्यवस्थित ठेवून दिले. आणि जेव्हा तुम्ही रूम शिफ्टिंग करत असाल ना, त्यावेळेस मी एक सांगेल की रूम कधीच ना शॉर्ट टर्मसाठी करू नका. म्हणजे 1-2 वर्षासाठी, लाँग टर्मसाठी करा. जसं कमीत कमी 4 ते 5 वर्षासाठी, नाहीतर अशी सामानाची वाट लागते. आता माझा कपाटाचा ड्रावर तर निघालाच आहे, पण आता हा लाकडी तुकडा कुठला निघाला आहे काय माहिती. त्यानंतर मी सगळं स्टडी टेबल वगैरे क्लीन करून घेतले व्यवस्थित ठेवून. आणि एवढ्या सगळ्या जाळ्या वगैरे लागल्या होत्या. आधी कोण राहत होतं ते क्लीन नव्हतं व्यवस्थित, मग मी पूर्ण जाळ्या वगैरे काढून घेतल्या. पूर्ण सामान सॉर्ट करून घेतला आणि पूर्ण झाडू वगैरे मारून घेतला, बघू शकता. आणि हा तर नंतरचा कचरा आहे. मी अगोदर पण एक पूर्ण पिशवी भरून कचरा काढला आणि नंतर पूर्ण गॅलरी वगैरे धुवून घेतली. पण यामध्ये मी 8 दिवस इथं नव्हते, तर माझी पूर्ण झाडे जळून गेली, कारण त्याला पाणीच नाही भेटलं. पण आता गॅलरी मस्त क्लीन वगैरे करून घेतली. आणि ॲक्च्युली ही रूम मी फक्त गॅलरीमुळे केली की हिची गॅलरी स्पेस खूप जास्त आहे. आणि आता ही गॅलरी मी माझ्या आवडीनुसार सजवणार, झाडं वगैरे लावणार. ते बाकी सगळे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. आणि आता बघू शकता की सगळं क्लीन केल्यानंतर मी धुवून घेतलं आणि पुसून पण घेतली. मग पूर्ण क्लीन केल्यानंतर गॅलरी एकदम छान मस्त दिसते. आणि थँक्स फॉर वॉचिंग. बाय.